अध्ययन निष्पत्ती 05-01-09 आपल्या परिसरातील घडणारे प्रसंग, घटना इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करतात, त्यावर तोंडी प्रतिक्रिया देतात. वर्ग 5वा, विषय मराठी, पाठ 12वा, माळीणगाव एक घटना. प्रश्न पहिला, माळीण गावात कोणती दुर्घटना घडली? पर्याय 1, माळीण गावातील नदीला पूर आला. पर्याय 2, माळीण गावात धरण फुटले. पर्याय 3, माळीण गावात रोगाची साथ पसरली. पर्याय 4, माळीण गावात दरड कोसळून संपूर्ण गाव गाडले गेले. उत्तर पर्याय 4, माळीण गावात दरड कोसळून संपूर्ण गाव गाडले गेले. प्रश्न दुसरा, माळीण गावात ही दुर्घटना कधी घडली? पर्याय 1, 30 जून 2014. पर्याय 2, 30 जुलै 2020. पर्याय 3, 18 ऑगस्ट 2014. पर्याय 4, 30 जुलै 2014. उत्तर पर्याय 4, 30 जुलै 2014. प्रश्न तिसरा, माळीण गावात साधारण किती घरे होती? पर्याय 1, 1000 घरे. पर्याय 2, 500 घरे. पर्याय 3, 40 ते 50 घरे. पर्याय 4, 100 घरे. उत्तर पर्याय 3, 40 ते 50 घरे. प्रश्न चौथा, कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता? पर्याय 1, महसूल विभाग. पर्याय 2, हवामान विभाग. पर्याय 3, कृषी विभाग. पर्याय 4, नासा. उत्तर पर्याय 4, नासा. प्रश्न पाचवा, ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणत्या संस्थेने प्रयत्न केले? पर्याय 1, हवामान विभाग. पर्याय 2, NDRF. पर्याय 3, विद्यार्थी. पर्याय 4, कृषी विभाग. उत्तर पर्याय 2, NDRF. प्रश्न सहावा, माळीण गावातील परिसरात दुर्गंधी का पसरली? पर्याय 1, मृतदेह सडल्याने. पर्याय 2, पाण्यामुळे. पर्याय 3, गावातील कचऱ्यामुळे. पर्याय 4, यापैकी एकही नाही. उत्तर पर्याय 1, मृतदेह सडल्याने. प्रश्न सातवा, माळीण येथील दरड कोसळण्याची दुर्घटना नैसर्गिक असल्याचा निष्कर्ष कोणत्या विभागाने दिला? पर्याय 1, महसूल विभाग. पर्याय 2, हवामान विभाग. पर्याय 3, कृषी विभाग. पर्याय 4, भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग. उत्तर पर्याय 4, भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग. प्रश्न आठवा, ढिगाऱ्याखालून किती जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले? पर्याय 1, 7. पर्याय 2, 6. पर्याय 3, 9. पर्याय 4, 8. उत्तर पर्याय 4, 8. प्रश्न 9वा, माळीण गावामध्ये औषध फवारणी का करण्यात आली? पर्याय 1, रोगराई प्रतिबंधाकरिता. पर्याय 2, रोगराई होण्यासाठी. पर्याय 3, शेतीकरिता. पर्याय 4, यापैकी एकही नाही. उत्तर पर्याय 1, रोगराई प्रतिबंधाकरिता. प्रश्न 10वा, पाठ्यपुस्तकात दिलेली बातम्यांची शीर्षक कोणत्या घटनेची आहे? पर्याय 1, माळीण गाव दुर्घटना. पर्याय 2, अतिवृष्टी. पर्याय 3, माळीण गावातील दुष्काळाची. पर्याय 4, आंबेगाव दुर्घटना. उत्तर पर्याय 1, माळीण गाव दुर्घटना.
प्रश्न 11. माडीण गाव दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने कशा प्रकारे मदत देण्याची घोषणा केली? पर्याय 1 3 लाख, पर्याय 2 5 लाख, पर्याय 3 7 लाख, पर्याय 4 10 लाख. उत्तर पर्याय 2 5 लाख. प्रश्न 12. माडीण गावाबद्दलची दुर्घटना कोणत्या ऋतूत घडली? पर्याय 1 उन्हाळा, पर्याय 2 हिवाळा, पर्याय 3 पावसाळा, पर्याय 4 यापैकी नाही. उत्तर पर्याय 3 पावसाळा. श्री घनश्याम रामदास पेंदाम, विषय शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरवाही, पंचायत समिती मूल, जिल्हा चंद्रपूर, युडायस नंबर 27130803 101.